नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की रम्या मात्र आता काव्याला सुनावते की मंगळसूत्र घातलं म्हणजे कोणी बायको होत नसतं. तर तेवढ्यात मात्र आता काव्य आधी तिचं बोलणं ऐकून घेते. त्यानंतर मात्र आता ती पार्थकडे बघते आणि त्यानंतर ती म्हणते की ही तुझी कॉफी उचलायची आणि इथनं निघायचं. तेव्हा मात्र आता रम्या म्हणते माझ्याशी नीट बोलायचं, या पद्धतीत बोलायचं नाही. तर मात्र काव्य तिला म्हणू लागते मी तुझ्यासारख्या लोकांशी याच पद्धतीत बोलते. आणि दुसरी सांगायची गोष्ट तर तू म्हटलीस ना, की त्यांनी माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं आहे, तर त्याच अधिकाराने मी तुला सांगते, इथं मात्र आता पुन्हा यायचं नाही. मी खोलीत नसताना जर तू असं केलंस, मी खोलीत नसताना पुन्हा इथं आलीस, तर तुझी हीच कॉफी तुझ्या डोक्यावर उलटी करेल, असं मात्र आता ती रम्याला धमकावते. तेव्हा रम्या घाबरते आणि ती पार्थकडे बघू लागते, परंतु पार्थला मात्र खूपच हसू येत असतं. हे बघून मात्र आता रम्याला वाईट वाटतं. पुढे काव्या म्हणू लागते निघायचं आता ती कॉफी घेऊन आणि रम्याचा नाईलाज होतो आणि रम्या तिथून कॉफी घेऊन निघून जाते. परंतु पार्थला खूप हसू येतं. हे मात्र काव्या बघते आणि त्याच्यावर चिडते. काय झालं दात काढायला? तेव्हा मात्र आता ती जोरात ओरडून म्हणते, ती आपल्या खोलीमध्ये आलेली मला अजिबात चालणार नाही आणि तुमच्या अवतीभोवती तर अजिबात चालणार नाही. तुम्हाला सांगून ठेवते. तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो तुम्ही सांगता आहे की धमकावता आहे? तेव्हा मात्र काव्या म्हणते तुम्हाला मी धमकावून सांगते आहे. परंतु आता पार्थ म्हणू लागतो पण मी तर तिला बोलावलेलंच नाही. हे ऐकून मात्र आता पुढे जोरातच काव्या म्हणते गप्प बसा तुम्ही आणि तिथून मात्र ती निघून जाते. तेवढ्यात आता लगेचच पार्थ म्हणतो की यांना एवढं चिडायला काय झालं पण त्या रम्यावर. मात्र त्याच्या हळूच लक्षात येतं की त्या माझ्या प्रेमात तर नाही पडल्या, म्हणून तो खुश होतो. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता काव्य मात्र त्याच्यासाठी कॉफी बनवण्याचा प्रयत्न करते. परंतु आता पार्थ मात्र तिला सांगू लागतो की ही जगातली अत्यंत वाईट कॉफी आहे आणि हे ऐकून मात्र आता काव्याला आश्चर्य वाटतं. दुसरीकडे मात्र आता नंदिनीच्या लक्षात येतं की आनंद निवासची निलामी होत आहे आणि ते ऐकून मात्र ती जीवाला जाब विचारते. तेव्हा जीवाला हे माहीत होतं, हे तिच्या लक्षात येतं. त्यामुळे तिला अजूनच वाईट वाटतं. दुसरीकडे मात्र आता आनंद निवास विकला जाणार या गोष्टीमुळे आता ती खूपच दुःखी होते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.